वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सुस्वागतम. विघ्नहर्त्या श्री गजाननाला वंदन करून, भुजबळ ग्लोबल स्कूलच्या सर्व गुरुजनांना वंदन करून, तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा, जो माणूस पायानं चालतो तो ठराविक अंतर गाठतो. तुम्ही कशाने चालता? कशानं? जो माणूस पायानं चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्याने चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये थोडं तरी पायाप्रमाणे डोक्यानंही चालायला शिकवणार आहे. डोक्यानं म्हणजे डोक्यानं आता टेंगुळे. डोक्यानं म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरूनच जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो, हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या समोर वारकरी साहित्य परिषदेतर्फे उभा आहे. बऱ्याच वेळेला मुलांना असं वाटतं, आता तुम्ही स्टँडर्ड इंग्लिश मीडियम मध्ये शिकता, तुमच्या आई वडिलांच्या अपेक्षा आहेत आमची मुलं इंटरनॅशनल लेवलची बनली पाहिजेत. परंतु मुलांनो, या शाळेमध्ये तुम्हाला काटकोन, त्रिकोण, विशालकोन शिकवला जातो, पण जीवनाचा दृष्टिकोन तो फक्त आमच्या संतांच्या साहित्यामध्ये असतं. गेली 700 वर्ष. मला सांगा, तुमच्या गावामध्ये कीर्तन होतं? कीर्तनाला किती जण जातात? 10%. हात खाली कसा? मी बघितलंय तुम्ही सगळेजण जाताय कीर्तनाला, पण कधी शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं तर लाईन मध्ये असता. कशाला? भोजन आणि भजन. भोजन आणि भजन या शब्दामध्ये कानाने एक मात्र एवढंच अंतर असतं, पण आता केलेलं काल्याचं कीर्तनाचं भोजन फार तर उद्या सकाळी तुमच्या पोटामध्ये राहील. उद्या सकाळी गेट आउट राहणार आहे 8 दिवस. परंतु एखादा अभंग, एखाद्या संतांचा विचार, एखाद्या संतांच्या प्रवचनातलं बघा, 700 वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये काकडा, भजन, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन होतं आणि अभंग गायले जातात. येवलेचे रूप लाविले द्वारे सुंदर ते ध्यान अवघाचे संसार रूप पाहत आलोचनी जे का रंजले गांजले. 700 वर्षानंतरही ताजे तवाने वाटतात. प्रत्येक गावामध्ये कीर्तन, भजन, काकडा गायले जातात, परंतु ते तुमच्या डोक्यात बसत नाही. तुमच्या डोक्यामध्ये कोण? तो डीजे वाजला का शांताबाई? मला सांगा, ती शांताबाई दुसऱ्या वर्षी दिसते का? डीजेचं, ऑर्केस्ट्राचं, सिनेमाचं गाणं एकच वर्ष फेमस होतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं, ते तुम्ही डोक्यात घेता. परंतु जे संतांचे अभंग 700 वर्षानंतरही तुम्हाला तारून नेण्यासाठी आहेत, ते तुम्ही डोक्यात घेत नाही. बघा, हरिपाठ असतो, छोटासा हरिपाठ. जो मुलगा 2 अभंग पाठ करील त्याला मी हरिपाठ देणार आहे. 2 अभंग 1 महिन्यामध्ये 4 ओळीचे अभंग असतात. त्याच्यामध्ये 38 नंबरचा अभंग आहे, अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक. काय अर्थ होतो याचा? अवघाची संसार सुखाचा करीन म्हणजे कोणाचा संसार म्हटलंय? आपले पप्पा, मम्मी, गुड्डून, डुड्डी, चौघांचा म्हटलंय का? अख्ख्या विश्वाचा संसार सुखाचा करीन आणि आनंद भरीनं तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा विशाल असू शकतो, पण संतांच्या साहित्यामध्ये किती ज्ञान आहे, पण ती तुम्ही डोक्यात घेत नाही. तुम्ही जो डीजे वाजला का तुम्ही खायचं सोडून देता आणि तिकडे जाऊन लुंगी डान्स करता. मला सांगा, डीजे पुढे कोण चांगलं नाचतं? डीजे पुढे सगळेच नाचतात. मला सांगा, डीजेचा आवाज किती नाजूक असतो, मंजूळ असतो. अहो, डीजे रस्त्यावर असल्यावर घर दणकतं, भांडी हलतात. भांडी हलतात. मग मला सांगा, तुमची डोकी त्या दगड मातीच्या भिंतीपेक्षा जीवनातली तुम्हाला प्रत्येकाला मोठं व्हायचंय. माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? एक तर शिकून आणि दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण म्हणजे क्षणाला शिकायचं असतं. फोड करा. बघा, शिक्षण. तुम्हाला लहानपणी गोष्ट ऐकलेली असेल तुम्ही. बघा, 2 लहानपणाची शर्यत लागते आणि त्याच्यामध्ये एक जण जिंकतो. कोण जिंकतो? ससा चपळ होता तरी कासव का जिंकला? तो थांबला नाही, झोपला नाही, त्याला आळस आला नाही. मग या लहानशा गोष्टीपासून, लहान गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? त्या गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर तुम्ही थांबायचं नाही. रोजच्या रोज अभ्यास, गृहपाठ, होमवर्क केला तर तुम्ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. माणूस तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. जगातली कोणतीही शक्ती, माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. एक शिकून आणि दुसरं सवरून. म्हणजे सवरून.
सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांचे विचार, प्रत्येक संतांच्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो, हा विश्वास देऊन जाणार आहे. तुम्ही पाखरं पाहिली? पाखरं पाहिली? पाखरांना कुठं खाद्य असतं? पाखरांना कुठं पाणी असतं? कुठं राहायला घर असतं? कुठं डांबरी रोड असतो? तरी ते उडत उडत जातात. एखाद्या लहानशा झाडावर बसतात, पाहतो आपण फांद्या वागतात, पाहणाऱ्याला वाटतं अरे पाखरं पडतील किंवा काय, परंतु मुलांनो त्या पाखरांना फांदी तुटण्याची भीती नसते. कारण 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 त्यांचा त्या फांदीवर नसून आपल्या पंखावर विश्वास असतो. तसा तुम्ही स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा. सेल्फ कॉन्फिडन्स. मी मोठा होणार. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार. बऱ्याचदा मुलाला असं वाटतं अरे मी बुटका, मी काळा, मी लुकडा, मी नकटा, मी वागता, मी कसा मोठा होणार? प्रत्येक जण मोठा होणार. मला सांगा, भारताच्या राष्ट्रपती काय नाव आहे त्यांचं? कोणत्या समाजात जन्मल्या? आपण कोणत्या समाजात जन्मलो, कोणत्या घरात जन्मलो, कोणत्या रंग मिळाला देवाना याच्यावर काय नसतं. तुमच्या दिसण्यावर काय नसतं, कोणत्या जाती जन्मला काय नसतं, तुमच्या असण्यावर काय असतं. आज त्या राष्ट्रपती झाल्या, त्यांचा कलर गोरा आहे का? नाही. पीटी उषा नाव ऐकलं? पीटी उषा कोण होती? डान्सर कोण होती? धावपट्टू होती. जिनं आपल्या भारताला पहिलं पदक मिळालं, तिला काही एकदम पदक मिळालं नाही. ती प्रयत्न करत होती, 3 वर्ष सतत सराव करत होती. 9 सेकंद कमी पडत होते आणि 9 सेकंद कमी पडत असताना ती रोज सराव करायची. ह्या गावापासून त्या गावापर्यंत 5 किलोमीटर आणि परत 5 किलोमीटर 10 किलोमीटर पळायची. तेव्हा ते 9 सेकंद तुटत नव्हते. पण एकदा काय झालं, समोरच्या गावामध्ये ती जशी गेली आणि जशी माग फिरली तशी त्या गावामध्ये 15-20 कुत्री पाहिली का तुम्ही? कुत्र्यांची कळवण लागली. आणि कळवण लागल्यावर एका कुत्र्या मागं बाकीची कुत्री लागली. ते कुत्र तिच्या मागं लागलं. तिला वाटलं माझ्या मागत लागलं काय, आणि मग ती इतकी चिंगाट पळाली, टांगाट पळाली, बुंगाट पळाली. 9 सेकंद सोडा, 15 सेकंद तोडले. किती सेकंद तोडले? 15 सेकंद. आणि पहिलं पदक भारताला त्या वर्षी मिळालं. ती का पळाली? तर तिला जीवाच्या आकांतानं भीती वाटली. तसं तुम्ही जीवाच्या आकांतानं तुमच्यातला प्रत्येकानं प्रयत्न केला ना, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. जगातली कोणतीही शक्ती, अगदी चीन, पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. असं होणार आहे का? एखादा चीनचा सैनिक येईल, पाकिस्तानचा आतंकवादी येईल आणि म्हणाले भाड्या नाड्या लय अभ्यास करून कॅप्टन हो नको, नाहीतर गोळ्या घालीन, म्हणणार आहे का? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. फक्त काही शत्रू आहेत, आणि ते शत्रू कुठे बाहेर नाहीत. तुमच्या आतमध्ये काही शत्रू दडलेत. कोणते शत्रू आहेत तुमच्या आतमध्ये माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती? माहित आहे. टिंब हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू. कोणता? आळस, कंटाळा, बेफिकिरी. नाही अभ्यास केलं तर काय, मॅडम सर थोडंसं बोलतील. मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांचं काही बिघडणार नसतं. तुम्हाला मोठं व्हायचं असेल, आपला शत्रू पहिला बाहेर काढा. आणि त्यापेक्षा भयंकर, डेंजर, महाविघातक असे काही तुमचे दुश्मन आहेत, आणि ते तुम्हाला फार आवडतात. ते तुमचे जानी दुश्मन आहेत. जानी दुश्मन म्हणजे जीवापेक्षाही प्रिय. अभ्यास, गृहपाठ, होमवर्क सोडून तुम्ही 7 ते 7:30, 8 ते 8:30 त्याच्या पुढे बसता आणि म्हणता तुझ्यात जीव रंगला. कोणता दुश्मन तो? कोणता? टीव्ही आल्यापासून आपल्या भारताच्या समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्थाचं वाटवळ झालं. पहिले खलनायक टीव्ही मध्ये असायचे, मोठे आगडबंब रावणासारखे, परंतु आत्ताच्या प्रत्येक मालिकेमध्ये ह्या बाईनं त्या बाईची कोडी कशी करायची आणि तिनं कोडी कसं करायचं, काय शिकायचं त्याच्यातून. म्हणून तो टीव्हीतला टाइम आहे ना, तुम्हाला मोठं व्हायचं असेल, तुम्ही आठवड्यातला 1 तास, आठवड्यातला रविवारच्या सुट्टीतला 1 तास तुमच्या गावामध्ये तर हरिपाठ होतो का? हरिपाठ होत असेल तर तुमच्या बापाला, चुलत्याला, आजोबाला कोणी गुटखा दारू खात असेल तर त्याला घेऊन जा. तो पण सुधरेल आणि तुम्ही पण सुधराल. 1 तास फक्त, आठवड्यातला 1 तास. त्या हरिपाठामध्ये काय होतं माहितीये? 10-15 माणसं ह्या बाजूला बसले असतात, 10-15 माणसं त्या बाजूला बसले असतात. एक जण म्हणतो असतो हरिमुखी म्हणा, दुसरा म्हणतो पुण्याची गणना कोण करी, तिसरा म्हणतो असोनी संसारी जीव हे वेगळं करी, चौथा म्हणतो काय म्हणतो, कोणाच्या मग पाठ आहेत का?
येवलेचे रोप लावलेले द्वारी त्याचा वेलू गेला गवा गगनावरी मोगरा फुलला हरिपाठामध्ये 38-42 अभंग आहेत आणि त्या प्रत्येक अभंगामध्ये 38 नंबरचा अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, जगाचा संसार सुखाचा करायचा आहे. हा व्यापक अर्थ तुम्हाला जरी नाही कळला, कमीत कमी स्वतःचा संसार सुखाचा करायचा आहे एवढं जरी कळलं तरी फार झालं. तर मी तुम्हाला आता काय सांगत होतो, तुमचे काही शत्रू आहेत. टीव्ही पहिलं काय झालं, टीव्ही आला 20 वर्षापासून टीव्हीनं धिंगाणा घातला. काय मालिका असतात नका बघू. एखाद्या तुम्हाला आईला काम करू लागा, बाहेर खेळा किंवा एखादा चांगला कला क्रीडा छंद गायन वादन कोणताही चांगला छंद जोपासा, पण टीव्हीतला 90% एखादी मालिका बघा. कोणती मालिका होती बघण्यासारखी? छत्रपती संभाजीराजे होती ना, स्वराज्य रक्षक. देवधर्मान देशासाठी प्राण घेतले हाती, तुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, जगुनी मरावं मरून जगावं हेच आम्हाला सावं. 39 दिवस आमच्या राजांना त्या औरंगजेबानं हल करून मारलं, पण त्या औरंगजेबाचं पुढे भारतामध्ये थडग सुद्धा नाही. पण आमच्या राजाची प्रत्येक वर्षी जयंती पुण्यतिथी साजरी होते. का होते? दुसऱ्यासाठी जगला तो जगला, स्वतःसाठी जगला तो मेला. माणसाच्या जन्माला आलो, रक्ताचं ऋण फेडावं, काहीतरी ठेवून जगावं, काहीतरी देऊन मरावं. समाजाला ऊर्जा देऊन गेला आणि त्यानंतर 9 वर्ष महाराणी ताराबाईनं त्या औरंगजेबाला या भारतामध्ये पळून मारला आणि ह्याच मातीत गाडलं. इतकी ताकद तुमच्यामध्ये आहे, परंतु तुमची पिढी ते डोक्यात घेत नाही. बघा संतांचे विचार. 700 वर्षानंतरही तुम्ही पंढरपूरची वारी पाहिली का? टीव्ही मध्ये पाहिली? किती माणसं असतात? 23 ते 25 लाख माणसं या वर्षी तिथं होती. आणि तुम्ही असं ऐकलाय का? रोज पेपरला तुम्ही वाचता, लहान मुलीला चॉकलेटची आमिष दाखवली जातात, मोठ्या मुलीला एखादी गिफ्ट दिली जाते, त्याच्या मोठ्या मुलीला मोबाईलची आमिष दाखवली जातात, त्याच्या मोठ्या मुलींना लग्नाची आमिष दाखवली जातात. अशा कित्येक मुली, भोळ्या भाबड्या मुली बरबाद केल्या जातात. बातम्या पेपरला असतात. तुम्ही एखादी बातमी वाचली का? पंढरपूरच्या वारीमध्ये 25 लाख माणसं असतात. एखाद्या वारकऱ्यानं एखाद्या महिलेची छेडाछेड केली, एखादी बातमी वाचली का? का नाही वाचली? कारण तिथं संतांचे विचार आहे. संतांचे विचार सकारात्मक. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, शिकून आणि सवरून. 23 लाख माणसं असतात. बघा, वाखरीपासून पंढरपूरच्या मंदिरापर्यंत लाईन लागलेली असते. आणि ते आमचा हा सोहळा पाहण्यासाठी बाहेरच्या देशातून लोक येतात. 15-20 हजार लोक येतात. वाखरीपासून तिकडे मोहोळच्या क्रॉस पासून लाईन लागली असते. दोन्ही रोड फुल होतात. मुंगी जायला जागा नसते. आणि आपल्या म्हाताऱ्या बाया मध्ये डिव्हायडर असतो, त्या डिव्हायडर वरनं बघत असतात. ह्या बाजूला भजन चाललं असतं, ह्या बाजूला कीर्तन गायन चाललं असतं. कोणी फुगड्या खेळतात, कोणी विठ्ठलचा गजर, माऊली ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर चालू असतो. आणि हे पाहण्यासाठी त्या फॉरेनच्या बाया, हाफ कपड्यावाल्या, हाफ ड्रेसवाल्या आमच्या म्हाताऱ्या बायांच्या मागून डोकावून बघतात. त्यांना नवल वाटतं, अरे यांच्या देशामध्ये एवढा आनंद, हो हॅपी, इतकं हॅपीनेस कशात, यांना एवढा आनंद का मिळतो? काय नेमकं इथं सापडलं यांना? आणि एवढी लोक, त्यांच्यामध्ये वाद नाही, झगडा नाही, एकमेकाला लात लागली तरी माऊली म्हणून पाया पडतात. त्यांच्यामध्ये भांडणं नाही. आपल्याकडे एखाद्या वरात असली तरी वरातीमध्ये गोंधळ होतो, मारामाऱ्या होतात. एखाद्या ठिकाणी धार्मिक मिरवणूक निघाली, मिरवणुकीमध्ये दंगल होते. 25 लाख माणसं असतात, कुठेही भांडण नाही, तंटा नाही, कोणाला पाय लागला तरी पाया पडतो. एवढा आनंद, हे आनंदाने नाचतात, उड्या मारतात, फुगड्या खेळतात, विठ्ठल नामाचा गजर करतात. एवढा आनंद त्यांना कुठे मिळतो, कसा मिळतो? त्यांना नवल वाटतं. आणि त्या आमच्या बायांच्या मागून डोकावून बघतात, म्हणतात, हो वंडरफुल, हो वंडरफुल. आमची एक म्हातारी गावठी बाई म्हणते, भवानी हे वंडरफुल नाही, पंढरपूर आहे. आमची भारतीय संस्कृती, आमच्या भारतातला संस्कृतीचा हेवा वाटावा अशी संस्कृती आहे. पण नवीन पिढी ते तुम्ही डोक्यात घेत नाही. आमच्या 70 पेक्षा 35 ची पिढी हुशार आहे. 35 पेक्षाही तुमची 12ची 15ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली, जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं तुम्ही ते पटकन डोक्यामध्ये घेत नाही, जे वाईट ते पटकन डोक्यामध्ये बसतं. म्हणून मोबाईल पासून, टीव्ही पासून दूर राहा. टीव्ही मुळे काय झालं, काय मालिका निघाल्या टीव्हीतल्या, जर मालिका डोक्यात घेतल्या ना तर डोकं खराब होईल. वाकडी एक मालिका असं नाव आहे तिचं, आणि ती मालिका तुम्ही डोक्यात घेऊ नका, नाही तर तुमचं कल्याण. काय मालिका होती? असं सरळ हाताने नाही खाते, माझ्या नवऱ्याची बायको. बायकोच बघायची का नवऱ्याला आपल्याला? नका बघू टीव्ही.
एखादी चांगली मालिका बघा, टीव्हीतला वेस्ट टाइम घालू नका, का पुस्तक वाचा, बाहेर काम करा, काहीतरी गायला शिका, वाजायला खेळायला शिका. पण टीव्ही पासून दूर राहा. टीव्हीचा दुसरा धोका, टीव्ही पाहिल्यानंतर जवळून पाहिल्यानंतर चष्मा लागतो. चष्मा लागल्यावर मोठं झाल्यावर तुमची लग्न होत नाही. कारण मी एका वधूवर केंद्राचा सदस्य आहे. एक मुलगी 35,000 पगार होता, चष्मा लागला होता, बरीच अडचण आली, पण शेवटी त्या नवरदेवानं विचार केला, जाऊ दे 35,000 पगार आहे. परंतु काय झालं, लग्न झालं आणि ती मुलगी फिरायला गेली आणि चष्मा निघून गेला, मुलगी पडली पाण्यात, गेला खर्च वाहण्यात. म्हणून टीव्ही मुळे चष्मा लागतो. इंटरनेटचा जमाना आहे, लॅपटॉप, कॉम्प्युटर लहान लहान अक्षर आहेत, म्हणून टीव्ही पासून दूर राहा. आणि तुमचा सगळ्यात मोठा जानी दुश्मन, जो दुश्मन त्यानं भारतामध्ये गेल्या 7-8 वर्षापासून फायदो घेतलाय, प्रत्येकाला भिकारी बनवत चाललाय. 99.99% लोक भिकारी होत चालले आणि बाकीचा 1% माणसं फक्त गरीब होत श्रीमंत होत चालली. तो तुमचा जानी दुश्मन कोणता मोबाईल. प्रत्येक घरामध्ये 2-2, 8-8 मोबाईल. माझ्या घरामध्ये 12 मोबाईल आहेत. 2 सुना 2 नातू सगळं मिळून 12 मोबाईल आहेत. आणि आमचं बिल 8-10 हजार येतं. पण आमचं चॅनल आहे, आमच्या घरामध्ये 3 चॅनल आहेत. आम्हाला त्याचा उपयोग आम्ही चांगल्यासाठी सकारात्मक करतो. परंतु प्रत्येक घरामध्ये 2-2, 4-4 मोबाईल. एका घरामध्ये 2,000 बिल येतं. ते भरताना आम्हाला काही दुःख वाटत नाही. परंतु 1,000 रुपये लाईटीचं बिल आलं तर आमचा बाप लाईटीच्या ऑफिसमध्ये जातो, साहेब बोलत बल्ब एवढं कसं. सगळी लोक भिकारी होत चालले, स्लोली गरीब होत चालले. मोबाईलचं आम्हाला दुःख वाटत नाही. आणि मोबाईलचं काय बघा, मोबाईल म्हणजे बायको, बरोबर. एखाद्याला जर म्हटलं, सरांना जर म्हटलं, सर तुम्ही तुमची बायको 15 दिवस माहेरला पाठवा, ते म्हणतील काय हरकत नाही. पण त्यांना जर म्हटलं 15 दिवस मोबाईल वापरू नका, ते म्हणतील नाही जमायचं. मोबाईल म्हणजे बायकोपेक्षाही प्रिय झालेला हा मोबाईल. त्या मोबाईल पासून फक्त गरज 50% मोबाईल चांगला आहे. तुम्हाला एखादा सर्च करायचं, कवितेची चाल, एखादा निबंध तुम्हाला शोधायचा आहे, चांगला आहे. पण ते चांगलं ते तुम्ही घ्या, त्याच्यातलं वाईट घेऊ नका. शाळेत रोज जाता, ते ज्ञानबिंदू मिळवा. हृदयात आपल्या या देशाभिमान ठेवा, कुलशील मान राखा, ठेवू नका विकार. नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. या भारताचं भविष्य तुम्ही आज जरा ताड बसा. कारण मी तुमची बॅटरी अर्ध्या पाऊण तासामध्ये इतकी फुल चार्जिंग करून देणार आहे. कमीत कमी लहान मुलांचं जाऊ द्या, पण 9वी-10वीच्या मुलांना तुमची लग्न होईपर्यंत उतरणार नाही. आयुष्यात तुमच्या 2 तास महत्वाचे असतील. 1 तास कोणता, हा 1 तास, यातला एक चांगला विचार घेतला, एक सकारात्मक विचार घेतला आणि त्याप्रमाणे वागण्याचा, जगण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरा तास कोणता, हा 1 तासातलं चांगलं घेतलं तर तुमचा दुसरा तास यशस्वी होईल. कारण भारतामध्ये एक समस्या आहे, प्रत्येक गावामध्ये 10 ते 12% मुलांनो कान करून ऐका, 10 ते 12% मुलं बिगर लग्नाची आहेत. आणि ती कोणती आहेत माहितीये, जी आता अभ्यासात टंगळमंगळ करतात, आपलं करिअर घडवत नाहीत. एखाद्या पुढाऱ्याबरोबर धाब्यावर जेवायला जाऊन तिकडे 4 दिवस गायब, आपलं करिअर मधी सोडतात. पाटलांचा बैलगाडा 4 दिवस त्याच्या मागच राडा करतात, आपलं करिअर मधी सोडतात, आपलं करिअर घडवत नाहीत. आणि मधीच जी राहतात अशी मुलं 10% प्रत्येक गावामध्ये बिगर लग्नाची आहेत. आणि त्यांनी सोलापूरला मोर्चा काढला होता. आणि त्या मोर्चामध्ये ते काय गाणं म्हणले, आम्ही लग्नाळू. आता पुढे यांना मुळे त्या कलेक्टरला एवढ्या मुली आहेत का. म्हणून तुमचं करिअर घडवायचं असेल तर आता कोणताही प्रकारचा तो तुमचे जानी दुश्मन आहेत ना, मोबाईल फक्त गरजेपुरता वापरा. मला सांगा, तुमच्या घरामध्ये लहान बाळ आहे का. लहान बाळ जर रडत असलं, आई काय करते, खुळखुळा देते का त्याच्या हातामध्ये, अंगाई गीत गाते का, बाळा जो जोरे झोपी जागेला चिमण्या रागू नकोच जागू म्हणते का, काय म्हणते, कविता म्हणते का, काय म्हणते, बा निज गडे लढी बाळा, पहिलं म्हणायची, निज माझ्या बाळा, खडपड हे उंदीर करती, कण शोधाया ते फिरती, परी अंती निराश होती, लवकर हेही सोडतील सदनाला, निज माझ्या बाळा, असं म्हणून थोपटते काय. मोबाईल हातात मध्ये देते, मुलांना त्या मोबाईलची लाईट एवढी प्रखर असते, चेपलं असते, आणि त्या लहान बाळाच्या डोळ्याच्या आवरणं एवढी नाजूक असतात. 7 वर्षाच्या 10 वर्षाच्या आमच्या सणसवाडीच्या दरेकर वाघोलीच्या सातव पाटील घराण्यातल्या 7 वर्षाच्या 10 वर्षाच्या मुलाला डोकं हँग झालं.
पागल झालं, मेंटल झालं, पुण्याला दवाखान्यात नेलं, 18 ते 20 लाख खर्च झाला, अजून 1 वर्ष वाया गेलं, मुलगा ठीक झाला नाही. म्हणून मोबाईलचा गैरवापर नको, अति वापर नको. मोबाईल फक्त गरजेपुरता, शैक्षणिक कारणापुरता. काय झालं, त्या ऑनलाईन शिक्षण कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला लायसन मिळालं आणि त्या लायसन मध्ये तुम्ही गैरफायदा घेतला. मुंबईमध्ये 10 ते 12% मुलं त्या मोबाईलच्या काळामध्ये हँग झाली, कारण त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. बाहेर पडलं तर पोलिसांचं लॉकडाऊन दांडकं पडायचं घरामध्ये. त्यांनी 1 तास ऑनलाईन शिक्षण आणि 7 तास त्यांनी इतका मोबाईलचा गैरवापर केला, 10-12% मुलं हँग झाल्या. म्हणून माझी विनंती आहे, मोबाईल पासून. आणि मोबाईलचा पहिला दुष्परिणाम, आता 10वीच्या मुली, मला वाटतं मुली लहान आहेत, परंतु समुपदेशक म्हणून मी 2 केंद्रामध्ये मला घेतलेला आहे. अलीकडे एक प्रकार निघाला आहे का लहान लहान मुलींना कळत नाही, बॅड टच, गुड टच, काय भानगड, अशा प्रकारे बरेच व्हायबल व्हायला लागले. 2 वर्षाच्या 7 वर्षाच्या मुलीवर जर अत्याचार व्हायला लागला तर कसं जगायचं? सगळीकडे वणवा पसरलाय, भडका उडालाय, अंधकार पसरलाय. आणि त्या अंधकारातून तुम्हाला वाचायचं असेल तर एकच मार्ग आहे, आतमध्ये हरणी आहे. घरात हरणी टीव्ही मध्ये व्यस्त आहे आणि बाहेर 2 पार्ट्स असतात हरणीला. ते 2 पार्ट्स बाहेर मोबाईल मध्ये व्यस्त आहेत. ती 2 पार्ट्स मोबाईल मध्ये व्यस्त आहेत. सगळीकडून भडका उडालाय, आग लागली, वणवा पसरलाय आणि तो सगळा भडका जवळ जवळ येत चाललाय. आणि ती पार्ट्स बाहेर आहेत. ते पार्ट्स त्या आगीमध्ये जळून खाक होणार आहे. तेवढ्यामध्ये त्या आगीमधून एक वाघ आगीतून होरपळून बाहेर पळाला. जसा पळाला तशी त्याला ती पार्ट्स पाहिली. पार्ट्स पाहिल्यावर त्या पार्ट्सावर झेप घ्यायला वाघ निघणार. आणि त्याच वेळेला एक शिकारी झाडाच्या आड होता, त्या पार्ट्सावर नेम धरून बसला होता. आता मला सांगा, ती पार्ट्स कशी वाचणार आहेत? काय मार्ग आहे त्याला? ती पार्ट्स कशी वाचणार आहेत? तिकडून वणवा पसरला, आग भडका, सगळा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, दुराचार, त्याचा भडका उडालाय. तो वणवा जवळ येत चाललाय. आणि शिकारी, तुमचे वाईट मित्र, तुम्हाला शिकार करण्यासाठी अनेक प्रकारची वाईट व्यसनं, गेमिंग, काय काय प्रकार आहेत, त्या व्यसनासाठी ओढण्यासाठी तुमच्याकडे टेम धरून टपले आहेत. आणि वाघ जे आहेत, व्यसनांचे वाघ, अनेक मोठमोठी व्यसन आहेत, तुम्ही लहान आहेत सांगत नाही, ते तुमची शिकार करण्यासाठी टपलेले आहेत. तुम्ही कसे वाचणार आहात मला सांगा? याच्यातून तुम्ही वाचणार आहात, परंतु याला एकच मार्ग आहे. एकच मार्ग आहे. कोणता? ज्या वेळेला परमार्थाचा वारा सुटेल, परमार्थाचा वारा सुटेल, अध्यात्माच्या विजा कडकडाट होईल, अध्यात्माच्या विजांचा कडकडाट होईल आणि संस्काराचा पाऊस तुमच्यावर पडेल. त्याच वेळेला वाचणार आहात. कसं? त्यावेळेला कसा चमत्कार होतो, सोसाट्याचा वारा सुटतो, विजा कडकडाट होतो आणि पाऊस सुरू होतो. त्या विजाच्या कडकडानं तो शिकारी नेम मानून बसला असताय ना, त्या शिकाऱ्याचा बाण गायबल होतो. आणि तो गायबल झालेला बाण त्या मुलाला लागण्याऐवजी त्या वाघाला लागतो. वाघ मरून पडतो, विजांचा कडकडाट होतो, वीज त्या शिकाऱ्यावर पडते आणि त्याच वेळेला पाऊस सुरू होतो. पाऊस सुरू होतो म्हणजे त्यावेळेला सगळ्या बाजूचा वणवा विसून जातो. संस्काराचा पाऊस, संतांचे विचार सवरून तुम्ही शिकून, सवरून म्हणजे संतांच्या विचारानं जर आपण जगलो तरच तुम्ही टिकणार आहात. कारण पुढे कायदा काय, एखाद्या मुलीवर बलात्कार होतो, त्याला अटक करतात, 15 वर्ष हे होत नाही. माणसाचं मनात बदल झाला पाहिजे. कायद्यानं माणूस सुधरत नाही, मनात बदल झाला पाहिजे. तुम्हाला संत ज्ञानेश्वर माहिती? ज्ञानेश्वर मुक्ताई माहिती? माझंही नाव ज्ञानेश्वर आहे, पण तो मी नव्हे, मी डुप्लिकेट आहे. संत ज्ञानेश्वराचं चरित्र, आई वडिलांना संन्यासाची पोरं देहांत प्रायचित्त घ्यायला लावलं. देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर त्यांना कोणी खायला वाढेना, पाणी पिऊन देना, त्यांना बहिष्कृत केलं. त्यांना जे धुळीमध्ये जे पीठ थोडंफार मिळालं ते विसोबा खेचर नावाच्या एका कर्मठ ब्राह्मणानं उधळून लावलं. भुकेले ज्ञानेश्वर इंद्राणीच्या पात्रामध्ये पाणी प्यायला, पाण्यानं तहान भागवावी, पाणी प्यायला उतरल्याच्या नंतर विसोबा मागून आला, त्या पेटामध्ये लाद घातली, चिखलामध्ये पाडला. ज्ञानेश्वर म्हणले, काका काका का मारतात? त्यावेळेला विसोबा म्हणले, संन्यासाच्या कार्ट्या इंद्रायणी बाटवतोस म्हटल्यावर त्यावेळेला ज्ञानेश्वर बाहेर निघाले. हमसत मनाशीच रडत आपल्या धावतच कुटीमध्ये आले. कुटीचा दरवाजा लावला आणि आतमध्ये जाऊन, कुटीमध्ये जाऊन उभे राहिले. 9 वर्षाची मुक्ताई बाहेर सरपणाच्या काटक्या गोळा करत होती. तिने पाहिलं, दादा पळत आलाय, ती धावतच आली आणि दरवाजात बघला, अरे दादा ताटी उघड, दरवाजा का लावलाय, ताटी उघड म्हटल्यावर त्यावेळेला ज्ञानेश्वर आतमध्ये काहीच पाठ मोरे उभे होते, काहीच बोलत नाही. त्यावेळेला तिनं डोकावून पाहिलं, अरे दादा तुझ्या कपड्याला चिखल काय झालं?
काय झालं दादा, दार उघड. ज्ञानेश्वर काहीच बोलत नाही. मग त्यावेळेला तिनं म्हणली, मला सांग दादा माझी शपथ. म्हणल्यावर त्यानं सांगितलं, काही नाही ग मुक्ते, इंद्रायणीच्या डोळ्यामध्ये पाणी प्यायला उतरलो, पाय घसरून पडलो, परंतु त्याच्या आवाजातलं मार्दव. तिनं म्हटलं, खरं सांग दादा तू माझी शपथ. म्हणल्यावर तर सांगितलं, इंद्रायणीच्या डोळ्यामध्ये पाणी प्यायला उतरलो, विसोबानं मला लाथ घातल्याचा मी काय अपराध केला होता. त्यावेळेला मुक्ताई म्हणली, अरे मग जाऊ दे ना दादा, दार उघड, मी तुझी कपडे धुते. दार उघड म्हणलं, मला सांगा, तुमची 4 भावंड तुमच्या घरात असली आणि तुमच्या जर एखाद्या भावाला एखाद्या विसोबानं असं पाडलं मारलं तर तुम्ही म्हणाल, सोपान दादा मुक्ताई चला सगळे आपण गोटे घेऊन त्या विसोबाचं टाळकं फोडू, म्हणाल का नाही? तुमच्या भावाला जर कोणी केलं तर तुम्ही म्हणाल त्या विसोबाचं टाळकं फोडू. परंतु ती आदी शक्ती मायेचा अवतार होती, ज्ञानी होती, सर्व गुण संपन्न होती. ती म्हणली, अरे जाऊ दे ना दादा, जाऊ दे ना, दार उघड. तरीही ज्ञानेश्वर दार उघडेना. आणि मग ती आलाप करायला लागली. दार उघडेना म्हणल्यावर ती मनाशी आलाप करायला लागली. ज्ञानाचा सागर सख माझा ज्ञानेश्वर. अरे माझा भाऊ ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर आहे, तू ज्ञानाचा समृद्ध आहे दादा, एवढ्याशा गोष्टी कशाला म्हणाव घेतो. दार उघड. अरे ज्ञानाचा सागर आहे, तू सागरामध्ये समुद्रामध्ये एखाद्यानं जर दगड मारला काय होतं, थोडेसे पाण्याचे तरंग उठतात, थोड्या वेळानं ते शांत होतं. तू जाऊ दे ना दादा. तरीही ज्ञानेश्वर दार उघडेना. आणि त्यानंतर मुक्ताईनं 42 प्रकार वेळा विनवण्या केल्या. 42 अभंगातून विनवण्या केल्या. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, एवढे विश्व झाले वन्ने, तेव्हा संते व्हावे पाणी, राग रुसवा सोडा त्वरा, आपण तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटीचे 42 अभंग त्यावेळेला मुक्ताईनं ऐकवले आणि पाठ मोरा ज्ञानेश्वरा अचंबित होऊन बघत होता. अरे 9 वर्षाची चिमुरडी मुक्ताई, हिनं किती तत्वज्ञान सांगितलंय. आणि मग ते तत्वज्ञान ऐकून फटकन ज्ञानेश्वर मागवले, ताटी उघडली, मुक्ताईला कुशीत घेतलं आणि 9 वर्षाच्या चिमुरड्या मुक्ताईनं प्रेरणा दिली. म्हणून ज्ञानेश्वरांना 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. आणि मग तुम्ही 9 वर्षाच्या, तुम्ही सगळ्या मुक्ताई आहात, तुम्ही सगळे ज्ञानेश्वर आहात, तुम्ही सगळ्या बहिणी आहात, तुम्ही सगळे भाऊ आहात. हा विचार तुम्ही मनामध्ये ज्या वेळा रुजवाल, मला सांगा, तुम्ही सगळ्या मुक्ताई आहात. तुमचे भाऊ ज्ञानेश्वर हे काय आतमध्ये कोंडून घेणार नाहीत, ते कुठेतरी बाहेर भटकत असतील, टुकारपोरामध्ये फिरून येतील आणि आई वडील तुमचे कष्ट करून झोपलेले असतील. तुम्ही अभ्यास करत असाल आणि मग तो ज्ञानेश्वर येईल टगोजी आणि तो म्हणाला, लय मुक्ती दार उघड. तुम्ही दार उघडा. दार उघडल्यावर त्याला सांगा, दादा रे, आपले आई वडील आपल्यासाठी कष्ट करतात, आपल्याला शिकवण्यासाठी, आपल्याला अभ्यास गळपाट होमवर्क करून काहीतरी बनायचंय, आई वडिलांच्या कष्टाचं चीज करायचंय. तुम्ही सगळ्या बहिणींनी त्या भावांना सांगा. बहीण भावाच्या नात्याच्या प्रेमाचे 2 सण असतात. कोणते सण असतात? भाऊबीज आणि रक्षाबंधन. मला सांगा, त्यावेळेला तुम्ही राखी बांधता किंवा भाऊबीजेला ओवाळता. आता मला सांगा, सगळी मुलं तुम्ही सगळे भाऊ आहात, मुलं तुम्ही कोण आहात? मुलांनी सांगा, तुम्ही कोण आहात? आणि सगळ्या मुली तुम्ही बहिणी आहात. तुम्ही कोण आहात? बहिणी आहात. तुम्हाला रक्षाबंधनला तुमचे हे तुमचे भाऊ रक्षाबंधनला तुम्हाला काहीतरी भाऊबीजेला ओवाळणी ताटामध्ये टाकतात, बरोबर? एखाद्याला गिफ्ट देतात, एखाद्याला 100 रुपये देतात, एखाद्याला कपडा देतात. परंतु त्यावेळेला तुमच्या भावाची ऐपत नसेल तर त्या भावाला तुम्ही सांगा, भाऊ रे, मला तुझे पैसे नको, ओवाळणी नको, काही नको, फक्त तू एक ओवाळणी मला दे. एक ओवाळणी तुमच्या भावाकडे मागा. मुलींनो, त्या भावाकडे एकच मागा. भाऊ रे, मी तुझी बहीण आहे. त्या बहिणीच्या नजरेनं, त्या बहिणीच्या मायेनं ज्या नजरेनं तू माझ्याकडे बघतोस, त्याच नजरेनं जगातल्या प्रत्येक मुलीकडे बघ. मला जर एखाद्यानं छेडलं, माझी जर एखाद्यानं खोडी काढली तर तुला राग येईल ना? आणि मग प्रत्येक भावानं कुणाची तरी, प्रत्येक मुलगी कुणाची तरी बहीण असते. बस एवढी ओवाळणी मागा. आता भाऊबीज येईल, मागणार का? भावाला म्हणा, कोणत्याही बहिणीकडे वाईट नजरेकडे माझ्या मायेनं बघ. असं जर झालं तरच आपल्या देशातले अन्याय अत्याचार हटणार नाही. कायद्यानं 20 वर्षे सजा होत नाही, काही होत नाही. माणसाची मन बदलली पाहिजे. आणि ही मन बदलण्याचं काम आमचे फक्त संतांचे विचार करतात. हे मन बदलण्याचं काम आमचे संतांचे विचार करतात.
त्या मोबाईलमुळे इतका हायदोस झालाय. मॅडम 4 वर्षापूर्वीची सत्य घटना सांगतो. मुलींनो, तुम्ही लहान आहात परंतु हा प्रकार वाढत चाललाय. म्हणून मी सांगतो, कन्या पाट्याची एक मुलगी कॉलेजला गेली, मोठं कॉलेज, मंत्र्याचं कॉलेज वाघोलीला, कॉलेजला गेली. त्या मुलीला काही शारीरिक बदल होतात, भावना हे होतात. त्या मुलगी हुशार होती, टॅलेंटेड होती, परंतु त्या मुलीला तिची गरिबी होती. पोरगी हुशार होती, गरिबी होती. तिच्या बापाने तिला 700 रुपयाचा मोबाईल, तो गट्टू आहे ना, तो दिला होता. मुलगी FY TY ला गेली आणि TY ला जाईपर्यंत ती एका मोबाईल शॉपीमध्ये मोबाईल चार्जिंग करायला जायची. आता त्या मोबाईल शॉपीमध्ये प्रत्येक कॉलेजच्या बाहेर आतंकवादी देशातल्या मोबाईल शॉपी, तिथे एक हिरो असतो. तिथं मोबाईल कोणती महाराष्ट्रातली एखादी मुलगी, साधी भोळी मुलगी पटवून गटवून तिला जर पळवली, आतंकवादी राष्ट्रामध्ये अरब, इराण, अफगाणिस्तान राष्ट्रामध्ये जर विकली, 25 ते 30 लाख रुपये मिळतात. ते पोरं त्या मुलींना, आपली भोळी भावळी मुली फसवतात. आमची मुली तिथं गेली, तिचा मोबाईल नंबर त्याला कळला. पुढच्या वेळेला तो तिच्याशी ज्यादा बोलतो, त्याच्या पुढच्या वेळेला जास्त बोलतो आणि त्याच्या पुढच्या वेळेला म्हणतो, आज फार सुंदर दिसतेस, मग हसतेस आणि मग फसतेस. अरे एवढी टॅलेंटेड, तो मग त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवतो. अरे तू एवढी टॅलेंटेड, बुद्धिमान, हँडसम, देखणे आणि इतका हलका मोबाईल वापरतेस, इतका हलका मोबाईल वापरती. म्हणली माझ्या बापाची गरिबी आहे, मला इनफ आहे, मला पुरेसा आहे. पण तो म्हणला आहे जग पुढे चाललंय, तू किती हँडसम, किती सुंदर, किती. त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवतो आणि मुलीला प्रशंसा आवडते. सुंदर म्हटल्यावर तिला प्रशंसा आवडते. मग ती मुलगी म्हटली माझ्या बापाची ऐपत नाही. मग तो म्हटला मी देतो ना, मी देतो ना म्हणल्यावर तिच्या मनामध्ये थोडासा मोह उत्पन्न झाला. तुम्ही रामायण मालिका पाहिली का? रामायण पाहिली? रामायणातली हिरोईन कोण आहे? सीता वनवासात होती. वनवासात असल्यावर स्नान संध्या करून केस मोकळे सोडून सकाळच्या वेळेला झोपडीच्या बाहेर बसली होती. झोपडीच्या बाहेर बसली असताना तिनं समोर जाताना एक हरण पाहिलं आणि ती रामाला म्हटली, प्रभू मला त्या हरणाच्या कातड्याची चोळी हवी आहे ना, पाहिली ना मालिका? हरणाच्या कातड्याची चोळी हवी आहे. आता मला सांगा, जंगलामध्ये 14 वर्षाचा वनवास, हरणाच्या कातड्याच्या चोळीची तिला गरज होती का खरी गरज? पण जीवनाचं रामायण बिघडायचं होतं. आणि मग तसा तिला मोह उत्पन्न झाला. रामाला वाटलं अरे एवढे राजवैभव त्यागून आपल्या बरोबर जंगलात आले, हिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये. रामानं धनुष्यबाण उचलला, 90च्या स्पीडनं पळाला. ते हरिण माया होतं. रावणाच्या मामानं मारीच नावाच्या राक्षसानं हरणाचं रूप घेतलं होतं. ते हरिण पळालं, झाडाच्या आड गेलं आणि रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. रामाच्या ओरडण्याचा आवाज सीतेने ऐकला. सीता म्हणली लक्ष्मणला, भाऊजी धावा, त्यांच्या जीवाला धोका आहे, काहीतरी धोका आहे, त्यांच्या जीवाला धोका आहे. आणि मग लक्ष्मण म्हणला, नाही माते, प्रभू रामचंद्राला काही होऊ शकणार नाही. परंतु सीतेचा विश्वास बसला नाही. सीता म्हणली, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का त्यांच्या जीवाचं तिकडे काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी तुमच्या? त्यावेळेला लक्ष्मण म्हणला, बस माते, जातो म्हणून त्याला धनुष्यबाण उचलला, जायला निघाला. परंतु मागं वळला आणि मागं वळल्यावर सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती. मागं वळून त्यानं त्या झोपडीच्या बाहेर एक रेषा आखली. त्या रेषेला काय म्हणतात? मुलींनी मोठ्याने सांगा, मला ऐकू येत नाही. काय म्हणतात? लक्ष्मण रेषा. बरोबर. ती लक्ष्मण रेषा प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते. तुम्ही हुशार आहात, तुम्हाला सगळं कळतंय. लक्ष्मण रेषा प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते आणि ती ओलांडायची नसते. ओलांडली तर जीवनाचं रामायण बिघडतं, महाभारत घडतं. म्हणून मुलींना लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही आयुष्यामध्ये. कोणत्याही लोभाला मोहाला अलीकडे काय होतं, एखादा आपल्या जवळचाच माणूस मुलीला नेतो, एखादा पाहुणा असतो, मेवणा असतो, कावणा असतो आणि ती मुलगी आपल्या मुलीचा गैरफायदा घेऊन लहान मुलीवर तुम्ही टीव्हीला बातम्या ऐकता, अन्याय होतो, अत्याचार होतो. म्हणून आयुष्यामध्ये कुणावरही विश्वास ठेवू नका. रस्ता फार खाचखळग्याचा आहे, सगळीकडं खड्डे पडलेले आहेत. म्हणून जपून टाका पाऊल. प्रत्येक क्षणाला जपून टाका पाऊल, कारण प्रत्येक वाट सारखी नसते. जपून ठेवा विश्वास, कारण प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घ्या निर्णय, कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो. जपून ठेवा आपलं मन, हेच फक्त आपलं असतं मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. आणि मनाला ब्रेक लावण्याचं काम आमचे संतांचे विचार करतात, संतांचं साहित्य करतं. आणि मग ती मुलगी त्या वेळेला, मुलींनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेला काय झालं, ज्या वेळेला लक्ष्मण गेला, त्यानं रेषा आखली आणि त्यावेळेला रावणानं कशाचा वेध घेतला?
भिक्षेकऱ्याचा वेळ घेतला, झोपडीच्या बाहेर आला, रेषेच्या लांब उभा राहिला, ओम तत् भिक्षांदेही वाढ, भिक्षा वाढ माय म्हणलं. आपली भारतीय संस्कृती दारातला काहीतरी वाढायचं, आतमध्ये गेली, कंदमुळे फळे काहीतरी हातात घेतलं आणि ते घेऊन ती भिक्षा वाढायला अनावधानाने धर्म करण्यासाठी, चांगल्या कामासाठी तिनं लक्ष्मण रेषा ओलांडली. तसं त्या रावणानं आपलं 11 रूप धारण केलं, तिला उचललं आणि पंढरपूरला घेऊन गेला. कुठे घेऊन गेला? लंकेमध्ये, अशोकवनामध्ये नेऊन वटवली. मुलींनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेला उड्डाण करू शकणारा, शोध घेऊ इच्छिणारा हनुमान उपलब्ध होता. आजकालच्या जमान्यामध्ये कोणताही हनुमान उपलब्ध नाही, कोणताही हनुमान उपलब्ध नाही. आणि आजकालचा राम पण लय अवलादी झालाय. तो म्हणल तिला लय शायनिंगची टोळी लागत होती, अन्नाच्या कातड्याची. जाऊ द्या, द्यात गेली, सीता गेली, गीता मिळेल. म्हणून आयुष्यामध्ये मुलींनी लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. तुम्हाला सगळं कळतं, तुम्हाला सगळं कळतं, फक्त वळवण्यासाठी आमच्या संतांचे विचार डोक्यामध्ये घ्या. संतांनी सांगितलं परश्री मानावे माते समान. तुम्हाला माहिती आहे 1983 ला म्हणजे माणूस जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो. माणसाला जीवनामध्ये जगण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा. आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी शिवरायांचा आणि संतांचा इतिहास ज्ञास हवा. जगावं कसं हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं, मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं, आणि वागावं कसं हे संतांनी शिकवलं. आता तुम्हाला शंभूराजासारखं कुठं मरायचं नाही, तुम्हाला फक्त छत्रपती शिवरायांच्या न्याय नीती धर्माप्रमाणे त्या शेवटाच्या टाळे नाहीत ना, हे कंटाळलेले नाहीत ना. काय 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 वेळेला बंद करायच्या वेळेला शेवटाचे नाही ना. कंटाळा आलाय का? कंटाळाला सांगा बरं का, नाही तर काय 5 वाजेपर्यंत चालणार आहे आपलं. चालतंय? बर, ठीक आहे. मग मी काय सांगत होतो आता, मी काय रामायण काय झालं बघा. रामायणापासून तुम्हाला खूप शिकण्यासारखं आहे. एका वर्गात शाळेमध्ये एक पोरग मागच्याला मारत होतं, त्याचं लक्ष नव्हतं. आणि मी त्या शाळेत सरांनी रामनवमीचा दिवस होता, सरांनी सांगितलं रामायणावर बोला. मग मी रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंका दहन, रावणाचा वध, सेतुबंधन आणि बिभीषणाचा अभिषेक, रावणाला कुणी मारलं, कसं मारलं, सगळं सगळं सांगितलं. पण जे मागचं पोरग होतं ना, ते दुसऱ्याला मारत होतं. त्याला म्हणले मागून 2 नंबर, काळाच्या रावणाला कोणी मारलं रे? तू माग बघतो, तू म्हणतो मी नाही मारलं. आता तू काय रावणाला मारणार? तुझं शाळेत लक्ष नसतं, रावणाला काय मारणार तू? तुमचं लक्ष काय आहे सध्या? काय लक्ष? मोठ्या मुलांचं लक्ष काय आहे? अभ्यास, बरोबर ना. तुमचं लक्ष आहे शिक्षण. मित्रांनो, शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग. शिक्षण म्हणजे स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग. स्वर्ग कुणी पाहिलाय? लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग उभा करू शकतो. इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे. आणि शिक्षणाची संधी एकदाच आहे आयुष्यामध्ये, एकदाच. शिक्षणाचा गेलेला एखादा आठवडा, एखादा दिवस, एखादा तास परत ज्याप्रमाणे मनुष्यातून सुटलेला बाण परत माघारी फिरू शकत नाही, त्याप्रमाणे शिक्षणाचा गेलेला 1 तास सुद्धा परत. म्हणून शिक्षणाचा क्षणाचा उपयोग करून तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. हा विश्वास देण्यासाठीच मी आलेलो आहे. तर मी काय सांगत होतो? बर, छत्रपती शिवरायांचं सांगत होतो आणि संतांचं सांगत होतो, बरोबर. छत्रपती शिवरायांचे 1983 ला भिवंडीमध्ये दंगल झाली. दंगल झाल्यावर एक मुस्लिम समाजाची मुलगी होती, ग्रॅज्युएटला TY पर्यंत पोहोचली होती, पण ती सरळ आपल्या नाकापुढे कोणाकडे बघायची नाही, कोणाला भाव द्यायची नाही. त्याला आपलं करिअर करायचं होतं. पोरं तिला छेडायची, उडवायची, शिट्ट्या मारायची, खडे मारायची, ती कोणाकडे बघायची नाही आणि कोणाला भाव द्यायची नाही. आणि लोक पोरं 15-20 पोरं तिची छेडाछेड करायची. आणि नेमकी दंगल झाली. दंगलीमध्ये काय होतं? दंगलीमध्ये असली उडा टप्पू पोरं आपला गैरफायदा लुटालूट करतात किंवा गैरफायदा घेतात. आणि मग त्या दंगलीमध्ये एक पत्रकार गेला, एका बाजूला गेला, मुस्लिम समाजाचा पोरगा दगड मारत होता. त्याला विचारलं, क्या बात है, क्या हुआ, क्यों पत्थर मार रहा है? तो म्हणला, मेरे को नहीं मालूम, बड़े मियां बोला इसीलिए फेंका. पलीकडे तो पत्रकार पलीकडल्या बाजूला गेला. पलीकडल्या बाजूला गेल्यावर एका हिंदू समाजाच्या मुलाला विचारलं, अरे का दगड मारतोस, काय दंगल, कशावरून, काय भानगड? त्या दंगल मारणाऱ्या पोरांना काही माहिती नव्हतं. कुणीतरी भडकून देतात, आपली गोरगरिबांची पोरं त्यांचं ऐकून दगडी मारतात. केस होते, करिअर खतम होतं. म्हणून मुलांनी आयुष्यामध्ये कोणत्याही पुढारीच्या किंवा कोणत्याही बाहेरच्या एखाद्या दादाच्या जवळ सुद्धा जाऊ नका. तर मी काय सांगत होतो?
दंगल झाली. ती मुलगी कुणाकडे बघत नव्हती. ती 15-20 पोरांनी ठरवलं, अरे आत्ता आपण काहीतरी हिचं बघूच, आणि मग ती तिच्या घराकडे पळत निघाली. ती 15-20 पोरं टोळकं त्यांचं पारावर असायचं, त्याच्या घराकडे निघालं. त्या मुलीनं पाहिलं, अरे ही पोरं आपल्या घराकडे येतात, आणि आता ती जशी दरवाजात आली, तिनं दरवाजात आली तशी ती मागल्या दरवाजानं पोरगी पळाली. पोरगी पीटी उषाचा आदर्श घेणारी होती, धावपट्टू बनायचं होतं तिला, ती कुणाकडे बघत नव्हती. आणि मग त्यावेळेला ती पळाली, पोरं तिच्या मागं लागली, आणि सतत 2 तास ती पोरं तिचा पाठलाग करत होती. ती ह्या घरात डोकवायची, त्या घरात डोकवायची, कोणत्या घरात घुसायचं त्याला कळेना. शेवटी एका निमुळत्या गल्लीमध्ये गेली. गल्लीमधून एका घरामध्ये खिडकीतून बघितलं, आणि खिडकीतून बघितल्यावरती दरवाजा वाजवला. एक 25 वर्षाचा गबरू जवान त्यानं दार उघडलं. तिने धडकने दरवाजा उघडला आणि गेली तशी त्या खोट खाली जाऊन दडली. कोटेच्या खाली जाऊन चिडूचिप बसली, कोट खाली गायब झाली. आणि मग त्याला कळेना काही, त्याने दरवाजा लावून घेतला, आणि मागून ती पोरं पळत आली. त्याला विचारलं, अरे किधर लडकी आई थी, किधर गई? तो म्हणलं, त्याला कळलं ह्या मुलीची इज्जत घेण्यासाठी ही टपलेली आहेत. ती म्हणली, नाही मेरे को नहीं मालूम. त्याने आतमध्ये बघितलं, त्यांना काय दिसलं नाही. पोरगी खाली दडली होती. आणि मग ती पोरं पुढे गेली, परत आली, परत 2-3 वेळा आली. त्याला म्हटले, अरे इधरच आहे ती, किधर गई, जमीन खा गई का आसमान खा गया, असं म्हणून. परंतु रात्रभर तो मुलगा खिडकी जवळ उभा होता. ती पोरगी खाली शिरली होती. खाली 2 तास पळून इतकी दमली होती. दमल्याच्या नंतर ती झोपी गेली, आणि सकाळी 6 वाजता बरोबर जागी झाली. तोपर्यंत हा खिडकीमध्ये उभा होता. आणि मग ती जशी जागी झाली, खाटाच्या बाहेर निघाली, वाघिणी सारख्या आळ्या पिळ्या दिल्या, आणि त्याच्याकडे बघितलं, तिच्या ध्यानात आलं. आणि मग ती त्याला हात जोडले, माफ करना भैया. तो म्हणला, काय का भैया? बरं मला सांग, तू त्यांच्याच आवडीतून पळालीस, माझ्या खोलीत घुसलीस, मी पण एकटाच होतो, तू खाटाखाली, मी तुझं काहीही करू शकत होतो, मग तुला भीती नाही वाटली का? तू माझ्या खोलीत कशी काय घुसली? त्यावेळेला ती मुलगी म्हणाली, मी 2 तास पळत होते, पळता इतके पळाले, दमले, कोणत्या खोलीमध्ये डोकावत होते, मला कोणत्याही खोलीमध्ये घुसावं वाटलं नाही. परंतु तुझ्या खोलीमध्ये ज्या वेळेला घुसले, त्यावेळेला तुझ्या खोलीच्या खिडकीतून डोकावलं, त्यावेळेला तुझ्या घराच्या भिंतीवर एका राजाचा फोटो पाहिला होता. कोणत्या राजाचा फोटो होता? मग छत्रपती शिवराय. आणि मग ती मुलगी म्हणाली, मी छत्रपती शिवरायांचा मुस्लिम समाजाची मुलगी, सगळा इतिहास वाचला होता. कल्याणच्या सुभेदाराची सोड त्यानं बहीण मानून परत पाठवली होती. कल्याणचा खजिना लुटला, सगळं झालं. कल्याणचा सुभेदार 4 किलोमीटरवर शिवरायांची छावणी होती, आणि त्या आबाजी सोनदेवनं कल्याणच्या सुभेदाराची सून त्याच्या खजिना बरोबर राजासमोर हजर केली. राजा, तुमच्यासाठी नजराणा आणला. राजांनी पाहिलं ना, आबाजीवर कळले, आबाजी तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? आम्ही जर त्या शत्रूप्रमाणे, आम्ही त्या मोगलाप्रमाणे परक्यांच्या स्त्रियांची इज्जत ठेवू लागलो, तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय उरला? आम्ही जर शत्रूंच्या प्रमाणे परस्त्रीच्या इज्जती घ्यायला लागलो, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक उरला? त्यावेळेला आबाजीनं खाल मुंडी घालून शिवरायांनी त्या स्त्रीकडे निहाळून बघितलं. इतकं सौंदर्य त्यावेळेला त्यांच्या तोंडून शब्द गेले, अशीच असती माता आमची सुंदर रूपवती, आम्ही सुंदर बनलो असतो, वर्धले छत्रपती. आणि मग तिचा गौरव केला. सह्याद्रीच्या कडे कपाळीतून अनादा घुमती, अशीच असती माता आमची. हे सगळीकडे वार्ता कळली. त्यांनी सांगितलं, जा त्याला बहीण मानून चोरी बांगडी करून परत करा. आबाजी सोनदेवनं पालखी तयार केली. 4 किलोमीटर छावणी होती, शिवरायांनी लुटून नेलेलं. त्या छावणीपर्यंत, पण छावणीतून कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेकडे कल्याणच्या वाड्यामध्ये रवाना करण्यासाठी 25-30 सैनिक पालखी घेऊन मेणा घेऊन निघाले. कल्याणच्या सुभेदाराच्या वाड्यामध्ये मातम माजला होता, दुःख झालं होतं, पराभव झाला होता. सगळा छबिना लुटून नेला, तरी काही दुःख झालं नव्हतं. पण आपली सद्गुणी सुंदर अशी सोन गेल्यामुळं सगळीकडे दुःखामध्ये सागरामध्ये बुडाले होते. आणि त्याच वेळेला त्यांनी पाहिला, रे कोणते तरी 15-20 सैनिक आले, मावळे आले, आणि ती पालखी पाहिली. आणि पालखी पाहिल्यावर 25-30-40 मुसलमान सैनिक आपल्या तलवारी घेतल्या आणि धावत त्या पालखीकडे पळाले, हे मराठी कशाला आलेत म्हणून. आणि मग ज्या वेळेला ते तलवारी उपसल्या, त्या मावळ्यावर तलवारी घालणार तेवढ्यामध्ये त्या सुभेदाराची सोन खाली उतरली आणि म्हटली, पत मारवणे, आपली बहीण मानून शिवरायांना परत केलंय. शिवरायांसारखा राजा होणे नाही, हा इतिहास त्या मुस्लिम समाजाच्या मुलीनं वाटला होता. आणि मग त्यावेळेला त्या बाबीची सगळीकडे चर्चा झाली. आणि त्यावेळेला पवाडी गायले जायचे.
एखादी चांगली घटना घडली, 1962ला भारत चीन युद्ध झालं होतं, त्यावेळेला आमची पिछेहाट होत होती. प्रत्येक गावामधून 15-20 वर्षाची पोरं तिथं भरती करण्यासाठी आमचे सैनिक कमी पडू लागले होते, सैनिक मारले जाऊ लागले होते. आणि त्याच वेळेला आमचे शाहीर म्हणून कंटाळा आला ना, नक्की बरं का. आमचे शाहीर त्यावेळेला आमच्या सैनिकांना उत्तेजन देण्यासाठी पोवाडे गात होते. तसे पोवाडे शिवरायांचे गायले गेले. 1962 साली आमचे शाहीर गाव लागले होते. हिमालयाच्या सरहद्दीवर नेपा गाडी गाठवा, मातृभूमीच्या तरुण वीरांनो भारत आपला टिकवा, लालचिनी पिटवा, असे पोवाडे गायला लागले. आणि मग आमच्या सैनिकांना उत्साह आला. आणि मग तसेच पोवाडे शिवरायांना सुंदर अशी सून परत केली, ही वार्ता सगळीकडे कळाली. आणि मग शाहिरांनी पोवाडे रचले आणि शाहीर पोवाडे शिवरायांच्या वाड्यासमोर जाऊन पोवाडे गायला लागले. सुराव मंदी शूर शिवाजी महाराजांचे गुण, बहीण मानून परत गेली सुभेदाराची सुन, असं होणार नाही कुणी, असं झालाच नाही कुणी वीरांचा. हे पोवाडे आतमध्ये शिवरायांचे पोवाडे आतमध्ये सईबाईनं ऐकले. सईबाई कोण होती माहिती आहे का तुम्हाला? सईबाई कोण? पत्नी शिवाजी महाराज. सईबाईने ऐकलं आणि मग सईबाई शेवटी तिला सगळं कळलं का सुंदर अशी सून राजांनी परत केली. आणि मग ती सईबाई शिवरायांना म्हणाली, मग एवढी सुंदर सून तुम्ही परत केली. आजकालचे राजे राजवाडे कोणत्याही मुली बाळी उचलून त्याला हे करतात, तुमच्या मनाला तिच्याविषयी काहीच प्रेम वाटलं नाही, तुमच्या मनामध्ये तिच्याविषयी काहीच प्रेम वाटलं नाही. त्यावेळेला शिवाजी म्हटले, सई, प्रेम दिसण्यावर नसतं, प्रेम हसण्यावर असतं. थांबू ना, प्रेम दिसण्यावर नसतं, प्रेम हसण्यावर असतं, प्रेम सौंदर्यावर नसतं, प्रेम शरीरावर नसतं, प्रेम मनावर असतं, प्रेम स्वभावावर असतं, प्रेम जिव्हाळ्यावर असतं. खरं प्रेम असतं फक्त आईचं लेकरावर, शेळी मेंढीचं कोकरावर, सैनिकाचं देशावर, शेतकऱ्याचं काळ्या मातीवर. आणि खरं प्रेम असतं भावाचं बहिणीवर. म्हणून तुम्ही सगळे भाऊ आहात, तुमच्या बहिणीसारखं प्रेम करा. त्या जटायूनं रक्षण केलं होतं. ज्या वेळेला सीतेला उचलून न्यायला लागलं त्यावेळेला त्या जटायूनं रक्षण करून आपला देहार्पण केला होता. तुमच्या बहिणींना जर कोणी छेडलं तर तुम्ही गप्प बसू नका. एवढं तुम्हाला सांगतो. आमचं भजनी मंडळ आलेलं आहे. मला सतत मी 3 तास 4 तास बोलतो नॉन स्टॉप, परंतु भजन तुम्हाला ऐकायचंय आणि भजन नक्की ऐका. फक्त 2 अभंग आयुष्यामध्ये, 2 अभंग पाठ करा. कोणते? एक अवघाची संसार सुखाचा करीन, व्यापक जगाचा नाही कळला स्वतःचा कळला तरी फार झालं. आणि दुसरा सावता महाराजाचा अभंग आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मला विठ्ठल देखील आम्ही गोळा. सावता महाराजांनी आपला देव कामामध्ये बघितला. मग तसा तुमचा देव कशामध्ये आहे? सध्या अभ्यासामध्ये आहे. मग ह्या देवाची पूजा करा आणि शिकून सवरून तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देतो. बस जगा इतका आयुष्यामध्ये, जगा इतका आयुष्य कमी पडेल, असा इतका आनंद कमी पडेल, शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, दौडा असे कमनशिबाचा फासा निखळून पडेल. पण तुम्हाला प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या परमेश्वराला, विठ्ठलाला, या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही